आपण चॅप्टर जो सुरू केला होता त्यातला थर्मोडायनामिक चॅप्टरचा पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. काल आपण जे डिस्कस केलं होतं त्याच्याला टाइप्स ऑफ द सिस्टीम केल्या होत्या. काल आपण टाइप्स ऑफ द सिस्टीम पाहिल्या होत्या. त्यातली फर्स्ट सिस्टीम, सेकंड अँड थर्ड. मग त्यातली फर्स्ट सिस्टीम which is called as the open system, in which first is the open system in which heat and matter both are interchanged between system and environment. दोन्हीही त्याच्यामध्ये एक्सचेंज होतं. सेकंड होती ती क्लोज्ड, की ज्याच्यामध्ये फक्त हीट एक्सचेंज होती. ओनली हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. अँड सेकंड इज आयसोलेटेड, in which nothing is exchanged between system and surrounding, that is heat and matter both are not exchanged between system and surrounding. इथपर्यंतचा पार्ट काल आपला झाला होता. आपल्याला पुढचा जो पार्ट पाहायचा आहे थर्मोडायनेमिक प्रोसेस एक आपण पाहिलं होतं. आठवत असेल तर बघा, थर्मोडायनेमिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच देर इज अ चेंज इन थर्मोडायनेमिक स्टेट. आता मुळात थर्मोडायनेमिक स्टेट म्हणजे काय तेही आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. थर्मोडायनेमिक स्टेट म्हणजे काय, तर एखाद्या सिस्टीमची थर्मोडायनेमिक स्टेट. आता मुळात थर्मोडायनेमिक मेजरमेंट जर घ्यायचं असेल सिस्टीमचे जे पॅरामीटर आपण ऍक्च्युअली मेजर करतो ते असतात 3 पॅरामीटर: प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर हे 3 पॅरामीटर असतात. मग एखाद्या सिस्टीमची एखाद्या सिच्युएशनला असलेलं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर तिघांचे व्हॅल्यू मिळून त्या सिच्युएशनला जी कंडिशन आहे ती झाली त्याची फर्स्ट स्टेट. समजा काही कारणामुळे त्याच्यातली एखादी व्हॅल्यू बदलली तर त्याची दुसरी. समजा सुरुवातीला P1, V1 आणि T1 अशा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरच्या मेजरमेंट्स आहेत. समजा काही कारणामुळे प्रेशर बदललं, व्हॉल्यूमही तेच राहिलं आणि टेम्परेचरही तेच राहिलं, पण एक पॅरामीटर बदलला तर तिची सेकंड स्टेट तिने अचीव्ह केली. पुढच्या स्टेपमध्ये त्यांनी समजा प्रेशर तेच आहे, व्हॉल्यूम तेच आहे आणि टेम्परेचर बदललं तर त्याची तिसरी स्टेट अचीव्ह केली. तर मग ह्या ज्या एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत जाण्यासाठी जी फेनॉमेनॉन आहे, जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसलाच आपण म्हणतो थर्मोडायनेमिक प्रोसेस. त्याला आपण म्हणतो थर्मोडायनेमिक प्रोसेस. असं ही थर्मोडायनेमिक प्रोसेसचा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला जो पार्ट डिस्कस करायचा पेज, मला वाटतं टेक्स्ट बुक समोर असेल तर तुम्हाला दिसेल पेज नंबर 78 वरचा पॉईंट आपला चालू आहे. पेज नंबर 78 वरचा कन्सेप्ट आपला चालू आहे. त्याच्यामध्ये वरच्या बाजूला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कालही आपण ते एक्झाम्पल डिस्कस केलं होतं व्हॉट इज थर्मोडायनेमिक प्रोसेस. तेच पुन्हा एकदा आपण आत्ता पाहू आणि पुढच्या हीटकडे जाऊया. आपल्याला ॲक्च्युअली जे पाहिजे ते व्हॉट इज हीट आणि त्यानंतर ट्रान्सफर ऑफ द हीट, गेन ऑर लॉस ऑफ द हीट, हे पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे. गेन अँड लॉस ऑफ द हीट हे पॉईंट फक्त आपल्याला डिस्कस करायचे. फक्त आपण पॉईंट पाहत होतो, हीटचा कन्सेप्ट आपला चालू होता आणि व्हॉट इज मीन बाय हीट, त्याच्यापेक्षा हीट ट्रान्सफर पाहिजे. हीट ट्रान्सफरचा पॉईंट पाहिजे कारण त्याच्यामध्ये 3 फिगर आहेत. फिगर नंबर 4.4, 4.4 A, B आणि C असा 3 फिगर आहेत. थर्मोडायनेमिक स्टेट चेंज होताना, आता थर्मोडायनेमिक स्टेट चेंज होताना कशा पद्धतीनं चेंज होते त्याच्या आधी काही एक्झाम्पल पाहूया, कारण हेच एक्झाम्पल पुढे आपल्याला डिस्कस करायचे. त्याच्यासाठी आपल्याला पुढचं जे एक एक्झाम्पल आहे ते सिलेंडर फिटेड विथ द पिस्टन, फ्रिक्शनलेस वेटलेस पिस्टन. मी कुठल्याही हीट इंजिनमध्ये अशा पद्धतीचं वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन कन्सिडर केलं जातं. आता या सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे फॉर एक्झाम्पल. याचं आता जोपर्यंत त्याला कोणती एनर्जी लागत नाही किंवा हे पिस्टन आपण वरच्या बाजूने प्रेस करत नाही, कसं होतं, याला वरच्या बाजूने प्रेस केला, हे पिस्टन जर आपण वरच्या बाजूने प्रेस केलं तर हे इथपर्यंत खाली येईल, किंवा वरच्या बाजूला ओढलं, अपोजिट फोर्स लावला तर हे इथपर्यंत वरती जाईल. आता इनिशियल पोझिशनला त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम म्हणजे इथून इथपर्यंत जे या सिलेंडरचं जे व्हॉल्यूम की ज्याच्यामध्ये गॅस भरलाय ते झालं त्याचा व्हॉल्यूम V1. त्यानंतर ह्याच्यावर लावलेला जो वरून प्रेशर आहे तो झाला त्याचा P1 आणि याचं जे टेम्परेचर आहे ते झालं त्याचं टेम्परेचर T1. असे सुरुवातीचे त्याचे पॅरामीटर्स आहेत P1, V1 अँड T1.
एखाद्याची थर्मोडायनॅमिक स्टेट कशी बदलते, म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस कशी आहे ते आपण डिस्कस करतोय. हे झाले त्याचे 3 पॅरामीटर्स P1, V1 अँड T1. आता ह्या पॅरामीटर मध्ये समजा आपण याचा वरून प्रेशर थोडासा वाढवला. आता प्रेशर वाढवला म्हणजे काय केलं, याचा प्रेशर बदलला. तर प्रेशर बदलला तर अर्थातच ते पिस्टन खाली येईल. पिस्टन खाली आलं की त्याचं व्हॉल्यूम कमी होणार, टेम्परेचर समजा तेच राहिलं तर याची स्टेट बदलली. ह्याला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक प्रेशर. अप्लाइंग द प्रेशर ऑन द पिस्टन इज ऑल्सो थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग याच्यामध्ये त्याची स्टेट बदलली, इथे एक थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. समजा आपण हे प्रेशर जे सेकंड प्रेशर वाढवलेलं आहे ते सेकंड प्रेशर P2 आहे, हे आहे तिथंच ठेवलं आणि खालच्या बाजूने आपण याला हीट दिली. खालच्या बाजूने अशी हीट दिली. आता हीट दिल्यानंतर कसं होईल, हीट दिल्यानंतर याचं टेम्परेचर वाढेल, पण टेम्परेचर वाढल्याच्या नंतर हे जे हा जो गॅस आहे तो गॅस एक्सपांड होईल आणि त्याचं व्हॉल्यूम पण बदलेल. व्हॉल्यूम होईल V3. अर्थात प्रेशर रिड्यूस होईल. ते प्रेशर आपण त्याला P3 घेऊ. पुन्हा एकदा इथं त्याची स्टेट बदलली. थर्ड स्टेट इज P3, V3 आणि T2. पुन्हा इथं थर्मोडायनॅमिक प्रोसेस अचीव्ह झाली. अशा पद्धतीचे थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आपल्याला एक्सप्लेन करता येतील. त्याच्यानंतरचा आपला जो पार्ट आहे तो हीटचा, कारण आपल्याला डिटेल जे डिस्कस करायचं ते हीट आणि ट्रान्सफर ऑफ द हीट असा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. आणि त्याचे 3 प्रकारचे हीट. त्याच्या आधी आपण एक इंटरनल एनर्जीचा पार्ट आपण पाहिला होता. इंटरनल एनर्जी आपल्याला इंटरनल एनर्जी एक्सप्लेन केलं होतं. हीटचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. मग त्याच्यासाठी एक सिम्पलेस्ट 3 केसेस आहेत. 3 केसेस आपल्याला डिस्कस करायचे आणि त्याच्यानंतर मग एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी जर चेंज करायची असेल तर मी कशा पद्धतीनं चेंज करायची त्याचे 2 पॉईंट्स आहेत. फिगर दिलेले आहेत बघा, फिगर 4.5 आणि 4.5B अशा 2 फिगर आहेत. त्या दोन्ही फिगर आत्ता आपण जी पाहिली तीच आहे, ती फक्त थोडीशी डिटेलमध्ये, तीच आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायची आहे. तर त्याच्या आधी सिस्टीम आपण एक सिम्पलेस्ट सिस्टीम जी आतापर्यंत कन्सिडर करतोय तीच पुन्हा एकदा सिस्टीम आपण कन्सिडर करू. ती टेबलवरती ग्लास घेतलेला आहे. ग्लासामध्ये हॉट लिक्विड आहे. आपण 2-3 दिवसापासून हेच एक्झाम्पल कन्सिडर करतोय. फक्त थोडंसं त्यातले काही पॉईंट्स आपण एक्सटेंड करत चाललेलो आहे. याच्यामध्ये हॉट लिक्विड आहे. याचं जे टेम्परेचर, याला आपण सिस्टीम म्हणतोय, त्यामुळे याचं टेम्परेचर आपण घेऊ TS. सिस्टीम जी आपण घेतलेली आहे ती सिस्टीम आहे हॉट लिक्विड. इट्स टेम्परेचर आहे TS. बाकीचा बाहेर जो पार्ट आहे तो आहे एन्व्हायरमेंट, त्याचं टेम्परेचर आपण घेऊ TE. आता हॉट म्हणल्यावर या केसेसमध्ये कसं होतं, टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. सेकंड कंडिशनमध्ये आपण कंडिशन कशा त्या बघा. पहिली कंडिशन आपल्याला डिस्कस करायची जे टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशनमध्ये ह्या ग्लासामध्ये आपण जो ग्लास कन्सिडर केला होता टेबलवरती, या ग्लासामध्ये आपण हॉट लिक्विड ऐवजी आईस क्यूब घेतलेला आहे. आता आईस क्यूब घेतल्याच्या नंतर कसं होतं, आईस क्यूब घेतल्याच्या नंतर आईसचं जे टेम्परेचर आहे, आईसचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा कमी राहतं. आईसचं टेम्परेचर पाहिलं तर आईस क्यूब जर याच्यात घेतला तर याचं टेम्परेचर, म्हणजे आता सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे हे सिस्टीमचं टेम्परेचर कमी राहतं. सिस्टीमचं टेम्परेचर आहे TS अँड TE. TS is the temperature of surrounding, TS is the temperature of TE is the temperature of environment and TS is the temperature of system आणि सराउंडिंग असं घेतलेलं आहे. आता सेकंड केसमध्ये दिस इज फर्स्ट केस, दिस इज सेकंड केस. आता सेकंड केसमध्ये कसं होतं, सेकंड केसमध्ये टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, त्यालाच आपण सराउंडिंग म्हणतो. आता या केसमध्ये कसं होतं बघा, मला वाटतं अजून काही अडचण नाही आवाजाच्या बाबतीत, किंवा मग कॉमेंट टाकायला काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. सरळ विंडो मिनिमाइज करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. ग्रुप माझ्या समोर आहेच आहे, तिथेही मला कळेल काही अडचण आलेली आहे. ठीक आहे. थर्ड केस आपल्याला हे दोन्ही झाले की लगेच थर्ड केस लक्षात येईल. असे तिन्ही केस कन्सिडर करायचे आहे. आता आपण सिस्टीमचं एक्झाम्पल कन्सिडर, हॉट लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ द कोल्ड सराउंडिंग, कोल्ड सिस्टीम इन कॉन्टॅक्ट विथ हॉट सराउंडिंग. आता सराउंडिंग हॉट नाही येते, रूम टेम्परेचर आहे, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली सिस्टीमची टेम्परेचर कमी आहे.
एक ह्याच्या कम्पॅरेटिव्हली सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे, त्यामुळे कंपॅरिझन मध्ये जर पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे हॉट म्हणता येईल आपल्याला, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हॉट म्हणता येतं. त्यामुळं मग आपण तिथं टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन दॅट इज हॉट टेम्परेचर अँड सिस्टीम इज द कोल्ड असं कन्सिडर केलं. आता या केसमध्ये कसं होतं, या केसमध्ये पहिली जी केस आहे TS इज ग्रेटर दॅन TE, TS इज ग्रेटर दॅन TE, दॅट इज टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. त्या केसेसमध्ये याच्याकडची हीट जास्त आहे, सिस्टीमकडची हीट जास्त आहे, त्याची इंटरनल एनर्जी जास्त आहे, पण तो कॉन्टॅक्टमध्ये. मग या सिस्टीमकडची जी हीट आहे ती सिस्टीमकडची काही हीट एन्व्हायरमेंटला म्हणजे सराउंडिंगला मिळते. अर्थात त्यात एक होतं की जी क्यू एवढी अमाऊंट ऑफ हीट आहे, ती क्यू एवढी अमाऊंट ऑफ हीट काही हीट एन्व्हायरमेंटला मिळते. त्या केसेसमध्ये सिस्टीमची हीट ही लॉस होते, त्या सिस्टीममध्ये सिस्टीमची हीट ही लॉस होते. ज्या वेळेला सिस्टीमची हीट, सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेला सिस्टीमची हीट लॉस होते. त्यावेळीची जी हीट आहे पहिल्या केसेसमधली, सेकंड केसेसमध्ये सिस्टीमची जी हीट आहे ही सिस्टीमची हीट कमी आहे, एन्व्हायरमेंटची हीट जास्त आहे. अर्थात या केसेसमध्ये एन्व्हायरमेंटकडनं काही हीट सिस्टीमला मिळेल, एन्व्हायरमेंटकडनं काही हीट सिस्टीमला मिळेल. त्या केसेसमध्ये सिस्टीमची हीटमध्ये काहीतरी गेन होईल. अशी जी हीट आहे या हीटला म्हटलं जातं पॉझिटिव्ह हीट. आपण एक जनरल एक्झाम्पल नंतर पाहायचं आहे, मी एक स्पेशल एक्झाम्पल लगेच कळतं म्हणून हे घेतलंय. पहिल्या केसमधली जी हीट आहे त्याला निगेटिव्ह हीट असं म्हटलं जातं, त्याला निगेटिव्ह हीट असं म्हटलं जातं. इट इज अ निगेटिव्ह हीट, दिस इज द पॉझिटिव्ह हीट. या दोन केसेस, ठीक आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हीटचा पार्ट आपण डिस्कस करतोय, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा हीट डिस्कस करतोय. माझ्याकडे यायला जवळजवळ अर्धा मिनिटं लागतो तुमची कॉमेंट, तर ठीक आहे. एक पहिल्या केसमध्ये नाही आता काय व्यवस्थित, ठीक आहे. पहिल्या केसमधली जी आहे की जिथं सिस्टीमची हीट ही लॉस होते त्याला आपण निगेटिव्ह हीट म्हटलं जातं. सेकंड केसमध्ये हीट ही पॉझिटिव्ह होते, हीट गेन होते, त्याला पॉझिटिव्ह हीट असं म्हटलं जातं. अर्थात ह्या दोन्ही केसेसमध्ये आपण जर मध्ये काही टाइम जाऊ दिला नाहीये, ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, बस झालं कॉमेंट. फक्त आता काही अडचण असली तरच टाका, नंतर शेवटी पुन्हा एकदा आपण थोडं इंटरॅक्शन घेऊया, क्वेश्चन आन्सर घेऊ शॉर्टमध्ये, म्हणजे मग कळलं तुम्ही कितपर्यंत समजलं या मेथडनी. पण या मेथडनी मला वाटतं काही फार अवघड जात नाही समजायला गुगल मीटपेक्षा. तर ठीक आहे. थर्ड केस म्हणजे आपण मध्ये जर आपण इथं टाइम जाऊ दिला, जर काही आपण मध्ये टाइम जाऊ दिला, काही वेळ जाऊ दिला, तर होतं कसं आहे, याच्याकडची काही हीट ही एन्व्हायरमेंटला मिळत जाते, या हीटला आपण निगेटिव्ह हीट म्हणतो. एक वेळ अशी येते की दोघांचे टेम्परेचर सारखं होतं, TS इज इक्वल टू TE. सेकंड केसमध्ये सुद्धा तेच होतं, एन्व्हायरमेंटकडची काही हीट ही सिस्टीमला मिळत जाते, सिस्टीमची हीट गेन होते, काही वेळानं दोघांचे टेम्परेचर पुन्हा सारखं होतं. आणि मग थर्ड केसमध्ये कसं होतं, थर्ड केसमध्ये दोघांचे टेम्परेचर एकदा सारखं झालं, दोन्ही टेम्परेचर जर सेम झालं, तर त्या केसेसमध्ये म्हणजे समजा ही जर आपण ही जी केस कन्सिडर केली आहे, या केसमध्ये आपण ज्या वेळेला सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांचंही टेम्परेचर सारखं होतं, दिस इज द सिस्टीम, दिस इज सराउंडिंग एन्व्हायरमेंट, व्हेन TS इक्वल टू TE, when TS equal to TE there is no loss or gain of the heat. कारण दोघांचंही टेम्परेचर सारखं आहे, दोघांकडनं हीट सारखीच आहे, त्यामुळे तिथं लॉसही होत नाही आणि गेन पण होत नाही, लॉसही होत नाही आणि गेनही होत नाही. अर्थात लॉस आणि गेन होत नसल्यामुळं काय होतं, मग तिथं हीट ही पॉझिटिव्ह राहत नाही आणि निगेटिव्ह राहत नाही, इट इज नॉट पॉझिटिव्ह ऑर इट इज नॉट निगेटिव्ह. मग अशा हीटला आपण, कारण दोन्ही होत नाही, त्या हीटला झिरो हीट असं म्हटलं जातं, किंवा मग त्याला दिस इज ऑल अबाउट थ्री पार्ट. आता टेक्स्टबुक मधले ज्या फिगर आहेत त्या टेक्स्टबुक मधल्या फिगर कशा आहेत, त्या जनरल फिगर काढलेल्या आहेत, ते तिन्ही फिगर मी पुन्हा एकदा काढतो, ज्या टेक्स्टबुक मधल्या आहेत त्या. तिथे सिस्टीम जी कन्सिडर आहे ती जनरल सिस्टीम आहे, सिस्टीम जी कन्सिडर केलेली ती त्यांनी जनरल सिस्टीम कन्सिडर केली, की समजा ही कोणती एखादी सिस्टीम आहे, तर कोणती असू शकते, तर इट मे बी हॉट लिक्विड, इट मे बी आईस, इट मे बी सिलेंडर, इट मे बी गॅस फिल्ड इन सिलेंडर, इट मे बी लिक्विड टेकन इन द थर्मस फ्लास्क, व्हॉट एव्हर मे बी, जी काय असेल ती सिस्टीम,
आणि याच्या अवतीभोवतीचं जे आहे ते एन्व्हायरमेंट, त्याचं सराउंडिंग, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. आता फर्स्ट केसमध्ये कसं केलं होतं, फर्स्ट केसमध्ये एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आपण TE घेतोय, सिस्टीमचं टेम्परेचर आपण घेतो TS आणि एन्व्हायरमेंटचे टेम्परेचर घेतो TE. मग या केसेसमध्ये पहिली जी केस आहे त्या फर्स्ट केसमध्ये TS इज लेस दॅन TE. सिस्टीमची जी टेम्परेचर आहे ते एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरपेक्षा कमी आहे. मग त्या केसेसमध्ये एन्व्हायरमेंटकडनं काही हीट सिस्टीमकडे जाते. त्या केसेसमध्ये Q हे नेहमी 0 पेक्षा जास्त होतो. कोणाचा? सिस्टीमचा. सिस्टीमची जी हीट आहे ती सिस्टीमची हीट ही 0 पेक्षा जास्त होते, अर्थात त्या केसेसमध्ये सिस्टीमला हीटची गेन होईल. अशा हीटला पॉझिटिव्ह हीट असं म्हटलं जातं. इट इज अ पॉझिटिव्ह हीट. दिस इज द पॉझिटिव्ह हीट. QB द एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टीम अँड द एन्व्हायरमेंट. मग त्या केसेसमध्ये Q इज द पॉझिटिव्ह. ही झाली फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये काय केलं होतं, सेकंड केसमध्ये ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, इन दिस केस टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट और टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. त्या केसेसमध्ये या सिस्टीमकडनं काही हीट लॉस होत जाते आणि ती एन्व्हायरमेंटला मिळत जाते. अर्थात त्या केसेसमध्ये त्याची हीट ही नेहमी लॉस होईल. हीट लॉस झाली की त्या हीटला आपण म्हणतो निगेटिव्ह हीट. त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह हीट. दिस इज द पॉझिटिव्ह हीट अँड निगेटिव्ह हीट. अँड इन थर्ड केसमध्ये समजा दोन्हीचंही टेम्परेचर जर सारखं असेल तर त्या केसमध्ये हीट पॉझिटिव्ह नसते आणि निगेटिव्ह पण नसते. TS अँड TE जर टेम्परेचर ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग घेतले आणि दोघांचंही टेम्परेचर जर आपण सारखं घेतलं TS इक्वल टू TE, तर तिथं हीट ही 0 राहते. मग तिथं कोणतेही हीट एकमेकाकडनं ट्रान्सफर होत नाही. अर्थात ट्रान्सफर होते पण ती सारखी राहते. त्यामुळे तिथे ती पॉझिटिव्ह राहत नाही आणि निगेटिव्ह पण राहत नाही. हीट ही पॉझिटिव्ह नसते आणि निगेटिव्ह पण नसते. अशा या 3 केसेस आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावर येणारा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आला तर फक्त MCQ किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप पर्यंत येऊ शकतो, किंवा सिस्टीमचे एखाद्या असे फिगर दिलेलं असेल, एखादा एक्झाम्पल दिलेलं असेल आणि त्यामधले हीट ट्रान्सफर म्हणजे एनर्जी ट्रान्सफर जी ती निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, 0 आहे का नॉट डिफाईन्ड असे 4 ऑप्शन असतील, किंवा शॉर्ट आन्सरमध्ये एका शब्दामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सरमध्ये आन्सर लिहावं लागतं. एक शब्द एका वाक्यामध्ये 2-3 शब्दामध्ये उत्तर लिहावं लागतं. हे जे आहे याला आपण म्हणतो निगेटिव्ह और पॉझिटिव्ह हीट. मग आता ते जे आन्सर आहे तिथं फक्त आन्सर लिहावं लागतं, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल. सांगण्याचा मुद्दा कसा, या आर्टिकलवरचा जो क्वेश्चन आहे तो फक्त तेवढाच येऊ शकतो, जास्त डिटेल क्वेश्चन येऊ शकत नाही. पण हे पॉईंट आपल्याला पुढच्या काही आर्टिकलमध्ये वापरायचे. हे जे पॉईंट आहेत ते पॉईंट आपल्याला पुढच्या आर्टिकलमध्ये वापरायचे. नाव नेक्स्ट, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी ती चेंज करण्याच्या 2 मेथड आहेत. आणि दोन्ही मेथड आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे जे आहेत ते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक अँड सेकंड लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक असे 2 लॉ आहेत. अर्थात आता दोन्ही लॉ आज तर काय होणार नाही, उद्याच्या पिरियडला आपण ते दोन्ही लॉ नंतर आपल्याला डिस्कस करायचे आहेत. कारण त्यानंतरचा थोडासा डेरिव्हेटिव्हचा पार्ट सुरू होईल. टेक्स्टबुक तुमच्या समोर असतीलच. आपण फारच वाटलं तर उद्याच्या पिरियडला स्क्रीनवर टेक्स्टबुकचे काही पेजेस घेऊया, म्हणजे मग त्यातला काही पॉईंट जर टेक्स्टबुकमधला नाही समजला तर तिथे समजेल. पॅरलल स्क्रीन आपल्याला ठेवता येईल याच्यामध्ये, तर तिथेही तुम्हाला टेक्स्टबुकचा पेज समोर दिसेलच नेक्स्ट पिरियडला. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. It is our next and article number 4.4.4 from the textbook page number 79. याच्यावर हे पेज आहे, याच्यावरचं आर्टिकल आपल्याला पाहायचं आहे. चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय ते आपण आधीच्या एका आर्टिकलमध्ये पाहिले होते. ते पण एकदा शॉर्टमध्ये पुन्हा एकदा पाहूया की एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजे नेमकं काय होतं. तर एखाद्या सिस्टीमचे जे मॉलिक्युल्स आहेत, ही जनरल सिस्टीम घेऊया, याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलकडे स्वतःची आहे ते काहीतरी एनर्जी असते. त्या एनर्जी साइन हे मोशन, हे जे मॉलिक्युल हे कंटिन्युअसली मोशनमध्ये असते. यांची मोशन फक्त एकदाच स्टॉप होते. लक्षात ठेवा, मी आधी 1-2दा हे सांगितलं होतं, तरीही पुन्हा एकदा लक्षात ठेवा.
प्रत्येक सबस्टन्सचे विश्वामध्ये जेवढे सबस्टन्सेस आहेत मॅटर या शब्दाच्या अंडर येणार आहे. मॅटर कारण आपण जे सायन्स शिकतो हे सगळं सायन्स आपलं वेस्टर्न सायन्स आहे. आता वेस्टर्न सायन्समध्ये विश्वाचे दोनच पार्ट आपण जे शिकतो ते आपल्या कॉलेजेसमध्ये किंवा वेस्टर्न जिथे जिथं कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये सायन्सच्या अंडर जे शिकवलं जातं, सायन्स आहे अंडर फंडामेंटल सायन्स. आता बाकी कम्प्युटर सायन्स, IT, मेकॅनिकल तो पार्ट वेगळा आहे. पण फंडामेंटल सायन्स अंडर आपण जे कन्सिडर करतो ते विश्वाचे युनिव्हर्सचे फक्त दोनच पार्ट आहेत. एक पार्ट असतो तो मॅटर आणि दुसरा पार्ट असतो एनर्जी. आणि सगळं सायन्स या दोघांवर चालतंय. आपण जे सायन्स शिकतो ते सगळं या दोघांवर चालतं, एक मॅटर आणि दुसरं एनर्जी. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे युनिव्हर्सचे पार्ट आहेत, याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सचे पार्ट भरपूर आहेत, पण ते आपण सायन्समध्ये जे आपण सायन्स शिकतो कॉलेजेस आणि स्कूल आणि कॉलेजेसमध्ये, त्या स्कूल कॉलेजेसमध्ये बाकीचे पार्ट कन्सिडर केले जात नाही. इंडियन सायन्समध्ये असे काही कन्सेप्ट आहेत की त्याच्यामध्ये बाकीचा पार्ट कन्सिडर केला जातो आणि मग त्या पार्टचा आणि मॅटर एनर्जीचं एकमेकाशी रिलेशन डिस्कस केलं जातं. पण आता हे कसं हे सेल्फ स्टडीवर कुठून तरी माहिती मिळून मग तिथं स्टडी करावं लागतं. स्कूल कॉलेजेसमध्ये हा पार्ट कन्सिडर केला जात नाही. आपण फक्त मॅटर आणि एनर्जी कन्सिडर करतो. आता त्याच्यातला मॅटरचा पार्ट कोणता आहे? मॅटरचा पार्टमध्ये ज्याच्यामध्ये ॲटम्स पासून तयार झालेले मॉलिक्यूल, 11वीला हे सगळं डिस्कस केलं होतं की ॲटम पासून तयार झालेले मॉलिक्यूल पासून तयार झालेला सबस्टन्स आणि या सबस्टन्स पासून पुढचे सगळे युनिव्हर्स तयार होत जातो. म्हणजे ॲटम पासून पहिल्यांदा मॉलिक्यूल तयार होतात, मॉलिक्यूल पासून मग सबस्टन्सेस तयार होतात. मग मॉलिक्यूल समजा H2O घेतलं होतं, H2Oचा एक मॉलिक्यूल HO आणि 2 H आणि 1 O पासून H2O तयार होतो. हे सगळे मॉलिक्यूल शेजारी आले की पाणी हा पदार्थ तयार होतो. आयर्न घेतला तर सगळे आयर्नचे मॉलिक्यूलमधले इंटरमॉलिक्युलर फोर्स घेतला तर आयर्न सबस्टन्स तयार होतो. क्लोरीन घेतलं तर सगळे क्लोरीनचे मॉलिक्यूल तयार होऊन क्लोरीन सबस्टन्स तयार होतो. आणि असे सबस्टन्स एकत्र आले, सगळे सबस्टन्स एकत्र आले की आपलं विश्व तयार होतं. मग आता सध्या आपण पृथ्वीवरचा पार्ट जरी पाहिला तरी पृथ्वीवर भरपूर पदार्थ आहेत. तुम्ही जो लॅपटॉप वापरता त्यात ते सगळं मटेरियलच आहे. जो कम्प्युटर किंवा मोबाईल वापरत असाल तो हे सगळं सबस्टन्स या अंडरच मोडतो. त्याच्यामध्ये काही ॲटम्स आहेत, मॉलिक्यूल आणि सबस्टन्स आहेत, त्यांचा कंबाईन होऊन तो पदार्थ तयार झालेला असतो. पेन वापरता, अन्न खातो आपण, श्वास घेतो, मग जी गॅसेस आपण आतमध्ये हवा घेत असतो ते सगळे पुन्हा ह्या सबस्टन्स अंडर येतो. खुर्चीवर बसलेले तुम्ही किंवा खाली बसलेला असतात, टेबलचे मॉलिक्युल्स आहेत, खुर्ची मॉलिक्युल्स आहेत, पेन आहे, वही आहे, ड्रेस आहे, गाडी आहे, गाडीचे काही पण ते हे सगळं या सबस्टन्सच्या अंडर येतं. आपण ज्या गावामध्ये राहतो ते गाव आहे, नदी आहे, डोंगर आहे, पाणी आहे, हे सगळं मिळून मग आपलं हळूहळू करून अर्थ तयार होईल. आणि असे सारखे 9 प्लॅनेटपासनं सगळी सोलार सिस्टीम आहे. सोलार सिस्टीम अशा असंख्य सोलार सिस्टीम येऊन मिल्की वे तयार होतो आणि असा मिल्की वे पासून युनिव्हर्स तयार होतो. हा सगळा झाला युनिव्हर्सचा मॅटर पार्ट. आणि या मॅटरला मोशनमध्ये ठेवण्याचं काम करते ही एनर्जी. या मॅटरला मोशनमध्ये ठेवायचं काम करते ही एनर्जी. आणि ह्या दोघांचंच एकमेकात इंटर कन्व्हर्जन. त्याच्यातलं कन्व्हर्जन पैकी एक पार्ट आईन्स्टाईनने डिस्कस केला होता E=mc² वर, की बाबा काही मॅटरचं कन्व्हर्जन आपल्याला एनर्जीमध्ये करता येतं या इक्वेशननुसार. अर्थात एनर्जीच कन्व्हर्जन सुद्धा मॅटरमध्ये होतं, पण आता अजून ते तितकंसं क्लिअर झालेलं नाही आहे की बाबा एनर्जीचं कन्व्हर्जन मॅटरमध्ये होतं का, आणि होतं असेल तर कसं. ते क्वांटम मेकॅनिक्सच्या अंडर ते डिझायनिंग चालू आहे, तो काही आपला पार्ट नाही सध्या. आपण आत्ता डिस्कस करतोय तो इंटरनल एनर्जीचा पॉईंट तुम्हाला सांगतोय. त्याच्यासाठी हे सगळं आधी प्रायमरी सांगावं लागलं, त्यासाठी हा सगळा प्रायमरी पार्ट सांगावा लागला. आता कोणताही सबस्टन्स घेतला की त्याच्यामध्ये पर्यायाने आले मॉलिक्यूल आणि सबस्टन्स, मॉलिक्यूल आणि ॲटम्स. मग आता समजा मोनो ॲटॉमिक सबस्टन्स जर घेतला की ज्याच्यामध्ये एकच ॲटम आहे, आता हिलियम गॅस आहे, या हिलियम गॅसमध्ये आपल्याला फक्त हिलियम टू हिलियम सगळे एकच ॲटम करणे, हे सगळे मोनो ॲटॉमिक. डायॲटॉमिक घेतलं तर त्याच्यात कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बनचा असतो आणि ऑक्सिजनचा असतो, हा कार्बन मोनॉक्साईड गॅस. आणि असे हा कार्बन मोनॉक्साईडचा मॉलिक्यूल. आणि असं सगळे मॉलिक्यूल एकत्र येऊन कार्बन मोनॉक्साईडचे एक कार्बन मोनॉक्साईडचा मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल आहे, चौथा मॉलिक्यूल आहे, हे सगळे कार्बन मोनॉक्साईडचे मॉलिक्यूल्स एकत्र येऊन हा सबस्टन्स तयार होतो.
असं आपण, आणि हे जे सबस्टन्स आहे जो आपल्या अंडर कन्सिडरेशन आहे त्यालाच आपण म्हणतो सिस्टीम. त्यालाच आपण सिस्टीम असं म्हणतो, की ज्याचा आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अंडर थर्मोडायनामिक्स डिस्कस करतोय. ही झाली आपली सिस्टीम. मला वाटतं इथपर्यंत काही कोणाची अडचण नाही. आता इंटरनल एनर्जी म्हणजे नेमकं काय आणि ती वाढते कशी, त्याच्यातले दोनच पार्ट आपल्याला डिस्कस करायचे. तो एखाद्याची इंटरनल एनर्जी म्हणजे नेमकं काय आणि ती वाढते किंवा कमी कशी होते, एवढाच पार्ट आहे आपल्या पुढच्या 2 पॉईंटमध्ये. कारण आत्ताच्या आपण आज तिथपर्यंतच पाहणार आहोत. उद्या आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट डिस्कस करायचा आहे. उद्या थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट डिस्कस करायचा आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट. आता अशी जी सिस्टीम आहे, या सिस्टीम अर्थात सिस्टीम म्हणजे पर्याय हे सगळे मॉलिक्यूल राहतात. H2O जरी घेतला, आपण सिम्पलेस्ट एक्झाम्पल नेहमी जे आपल्याला माहिती आहे ते घेत असतो, की H2O 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पासून हा H2O चा मॉलिक्यूल तयार होतो. असे सगळे मॉलिक्यूल पाणी हा पदार्थ तयार होतो. अर्थात आता हे मॉलिक्यूल एकमेकाच्या शेजारी कशी येते, अर्थात आता कसं आहे, हा सगळा पार्ट 8वी 9वी 10वी झालेला असतो, तरी पण थोडंसं याच्याशी इंटरलिंक केलं की मग इंटरनल एनर्जी आणि पुढचा पार्ट कळतो. थोडासा बॅक झालेले कन्सेप्ट जर याच्याशी इंटरलिंक केलं तर हा पार्ट कळत जातो. कसं होतं, हे सगळे वॉटर मॉलिक्युल्स आहे. हे वॉटर मॉलिक्युल ग्लासामध्ये आपण पाणी घेतलं तरी हे सगळेच्या सगळे मॉलिक्युल ग्लासाच्या आतमध्ये फिक्स राहतात. एखादा मॉलिक्युल आपोआप उठून वरती येत नाही. किंवा आपण अगदी खडू घेतला, एखादा ब्लॉक आहे, पेन आहे, तर या पेनाच्या मटेरियलचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल आहे तिथंच राहतात. सॉलिडच्या बाबतीत आणि लिक्विडच्या बाबतीत. गॅसच्या बाबतीत हे समजा लिक्विड आहे आणि हे सॉलिड आहे. गॅसच्या बाबतीत असं होत नाही. गॅसच्या बाबतीत एक मॉलिक्युल पासून दुसरा मॉलिक्युल बऱ्यापैकी लांब असतो आणि तो कुठे इकडे तिकडे फिरत असतो. आता लिक्विडच्या बाबतीत काय होतं, लिक्विडच्या बाबतीमध्ये लिक्विडच्या केसेसमध्ये या मॉलिक्यूल मधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, तो लिक्विड मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स बऱ्यापैकी मीडियम राहतो. सॉलिड मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग राहतो. स्ट्रॉंग असल्यामुळे दोन्ही मॉलिक्युल एकमेकाला चिकटून आहेत, ते एकमेकाला सोडत नाही आणि एकमेकांपासून लांबही जात नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये फारशी जागा नसते. दोन मॉलिक्युलमध्ये जागा नसते. त्यामुळे अशा मॉलिक्युलला फक्त एकच प्रकारची मोशन असते. सॉलिडमधले जे मॉलिक्युल त्यांना एकच प्रकारचे असते, ती व्हायब्रेटरी मोशन. लिक्विडमधले जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल लिक्विडमध्ये इकडे तिकडे जाऊ शकतात, कारण त्यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा थोडासा ॲज सॉलिडशी कम्पेअर केला तर थोडासा विके पण आहे. त्यामुळे लिक्विडचे मॉलिक्युल हे लिक्विडच्या आतमध्ये राहतात, बाहेर येत नाही, पण आतमध्ये मूव्ह होतात. तो इंटरमॉलिक्युलर फोर्स हा सॉलिडपेक्षा कमी आहे, पण काहीतरी आहे. गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतोच. त्याची इम्पॅक्ट एक होतो की सॉलिड आणि लिक्विडचे जे मॉलिक्युल आहे ते आतमध्ये मोशनमध्ये असतात, त्यांना मोशन असते. सॉलिडच्या मॉलिक्युल व्हायब्रेटरी, आता आपण पाहिलं, याला काही ट्रान्सलेटरी असेल, काही व्हायब्रेटरी असेल, आणि ही मोशन करण्यासाठी त्यांना लागणारी जी एनर्जी ती असते त्यांची इंटरनल एनर्जी. आपली सुरुवात झाली होती या इंटरनल एनर्जी पासून. त्यांना मोशन करण्यासाठी जी एनर्जी, मी पहिला पार्ट इथे जो तुम्हाला सांगितला होता की मॅटर आणि एनर्जी पॉईंट कसा आहे, या मॅटरला मोशनमध्ये नेण्याचं काम किंवा ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करते ही एनर्जी. एनर्जी संपली की मॅटर स्टॉप होतं, ते ऍक्टिव्ह मध्ये राहत नाही. ते त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करते ही एनर्जी. आता मॉलिक्यूल कडनं जी एनर्जी आहे, ह्या मोशनसाठी लागणारी एनर्जी, ती असते त्याची इंटरनल एनर्जी. ती झाली त्याची इंटरनल एनर्जी. आता ही इंटरनल एनर्जी मग ट्रान्सलेटरी मोशनसाठी असेल किंवा व्हायब्रेटरी मोशनसाठी असेल, ह्या ज्या एनर्जी आहेत, ही एनर्जी सगळी मिळून जनरली आपण कायनेटिक एनर्जी म्हणून कन्सिडर करतो. मागच्या चॅप्टरमध्ये कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ह्या सगळ्या आपण काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिवाइज करा. सगळ्या कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल वगैरे आपण कन्सिडर केलेलं आहे. ही झाली त्याची इंटरनल एनर्जी. आता ही इंटरनल एनर्जी इन्क्रीज करायची कशी किंवा डिक्रीज करायची कशी, एकच सिंगल कंडिशन अशी असते, की त्या कंडिशनला सगळ्या मॉलिक्यूलची सगळी मोशन स्टॉप होते. लक्षात ठेवा, ती कंडिशन कोणती असते. 11वीला तो पाठ झालाय त्यावेळेला मी सांगितलंय असेल, पण आता किती जणांनी त्यातले ऑनलाईन केले, किती जणांनी ऑफलाईन केलेले, सेल्फ स्टडी किती जण, त्यापेक्षा तो कळाला कसा. मुळात कसं माहिती का, बेसिक आणि फंडामेंटल पार्ट जो आहे की त्यात पॉईंट क्लिअर व्हायला पाहिजे, असे पॉईंट करायला थोडासा वेळ लागतो आणि तो एक्सप्लेन केलं कुठून तरी तरच कळतं. आणि शक्यतो मी
लेक्चरमध्ये घेताना टेक्स्टबुक मधला डेरिव्हेटिव्हचा किंवा टेक्स्टमधला पार्ट घेण्यापेक्षा त्याच्याशी इंटरलिंक असलेला बेसिक पार्ट जो आहे हा बेसिक पार्ट थोडासा डिटेलमध्ये घेत राहतो. बाकीचं टेक्स्टबुकमधलं तुम्ही किंवा यूट्यूबवर भरपूर अवेलेबल आहे तिथून करू शकता. फंडामेंटल पार्ट मात्र मला फारसा काही कुठे सापडला नाही, त्यामुळे मी शक्यतो हा प्रयत्न करतो की बेसिक आणि पॉईंट वाईज जो आहे की कन्सेप्टच क्लिअर व्हायला पाहिजे तुमचं डायरेक्ट. त्याच्यामुळं मग कोणताही पॉईंट आला की त्याला मागून 8वी 9वीच्या पॉईंटपासून आपण कन्सिडर करू. तसंच इंटरनल एनर्जीच्या बाबतीत कन्सिडर करतोय. पॉईंट आपला असा चालू होता की एकमेव एक कंडिशन अशी असते की तिथे सगळ्या मॉलिक्युलच्या, सगळ्या सबस्टन्सच्या, सगळ्या मॉलिक्युलची मोशन ही स्टॉप होते आणि सगळे मॉलिक्युल स्थिर होतात. त्यांची कायनेटिक एनर्जी ही पूर्णपणे झिरो होते. अर्थातच तिथं इंटरनल एनर्जी पण झिरो होईल. आणि ती कंडिशन म्हणजे कोणती? तर ती कंडिशन असते 0 डिग्री केल्व्हिन अर्थात -273 डिग्री सेल्सिअस. एवढ्या लोअर टेम्परेचरला फक्त सगळ्या मॉलिक्युलची मोशन स्टॉप होते. अदरवाईज इथून पुढचं कोणतंही टेम्परेचर घेतलं म्हणजे याच्या टेम्परेचर थोडं 1 डिग्रीने जरी वाढलं आणि -272 डिग्री सेल्सिअस झालं तरीही याची लगेच मोशन व्हायला लागते. टेम्परेचर जसं जसं वाढवू तसं तसं त्यांची इंटरनल एनर्जी वाढते. इंटरनल एनर्जी वाढली की होतं काय, सॉलिडचे मॉलिक्युल असतील तर सॉलिडचे मॉलिक्युलला, समजा आता मी इथं पुन्हा एकदा फिगर काढतो म्हणजे मग इंटरनल एनर्जीचा पॉईंट कसा होतो ते लक्षात येईल. एक्सपान्शन कसं होते की हे सॉलिड आहे, अर्थात सॉलिड आहे म्हणजे सॉलिडचे हे मॉलिक्युल्स आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग आहे, त्यांनी एकमेकाला बाइंड करून ठेवलेले आहेत. त्यांचे टेम्परेचर वाढलं की त्यांना सुरुवातीला तर फक्त एकच मोशन आहे, व्हायब्रेटरी मोशन. त्यांना व्हायब्रेटरी अप डाऊन 2 अँड 4 अशी मोशनसाठी त्यांना स्पेस लागते. इंटरनल एनर्जी वाढली की त्यांचं ॲम्प्लिट्यूड वाढतं. ॲम्प्लिट्यूड वाढलं की ते एकमेकाला लांब सरकवायला लागतं. प्रत्येक मॉलिक्युल एकमेकापासून थोडा थोडा लांब जातो कारण त्याचं आता व्हायब्रेशनचं ॲम्प्लिट्यूड वाढतं आणि एकमेकापासून लांब जायला लागतं आणि याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. लिक्विडला आपण खालून हीट दिली, त्याचं टेम्परेचर वाढलं की हे मॉलिक्यूल आता ट्रान्सलेटरी मोशनमध्ये जायला लागतात कारण आता त्यांना स्पेस आहे. ते ट्रान्सलेटरी मोशनमध्ये झालं आणि एकमेकापासून लांब गेले की इंटरमॉलिक्युलर फोर्स मुळात कमी होतो. एकमेकापासून लांब गेली की होतं कसं आहे, त्यांचा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे हा इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी होतो. ते एकमेकापासून लांब जातात आणि ट्रान्सलेटरी मोशन व्हायला लागते. ट्रान्सलेटरी मोशन त्यांची झाली की त्यांना आता व्हायब्रेटरी मोशन आहे, ट्रान्सलेटरी मोशन आहे, ही इंटरनल एनर्जी या दोन्ही कामासाठी वापरली जाते. याची हीट अजून वाढवली की याचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स हा जवळजवळ 0 व्हायला लागतो. अर्थात पूर्ण 0 नसतो, निग्लिजिबल असतो, पण तो 0 व्हायला लागतो. असा हा इंटरनल एनर्जीचा पॉईंट आहे. आता ही इंटरनल एनर्जी सिस्टीम जे वाढवायची असेल तर सध्या आपल्याला म्हणजे आर्टिकलमध्ये फक्त 2च पद्धतीचे पाहिजेत. आपण इथं सिस्टीम जी कन्सिडर करतोय ते सिस्टीम म्हणजे गॅसेस filled in cylinder fitted with the frictionless and weightless piston. ठीक आहे, चालू आहे. तर याची इंटरनल एनर्जी वाढवायचे 2च मेथड आहेत. एक मेथड म्हणजे हे पिस्टन प्रेस केलं की याच्यावर प्रेशर एक्झर्ट होतो आणि इंटरनल एनर्जी वाढते, किंवा मग दुसरी मेथड आहे ते याला खालून हीट द्यायची. हीट दिली तरी याची इंटरनल एनर्जी वाढते, पण त्या केसमध्ये पिस्टन वरच्या बाजूला सरकतं. तिथं पिस्टन हे वरच्या बाजूला सरकतं. अशा 2च मेथड आहेत. एक मेथड म्हणजे हे पिस्टन प्रेस, त्याला हीट दिली की त्याची इंटरनल एनर्जी तरीही इंटरनल एनर्जी वाढेल पण पिस्टन आता वरच्या बाजूला सरकल. अशा 2 मेथड आहेत. फिगर नंबर 4.5A आणि फिगर नंबर 4.5B अशा 2 मेथड आहेत. आता याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या पिरियडला डिस्कस करूया. आजच्या दिवस थांबूया पिरियडमध्ये. मला वाटतं काही अडचण कोणाची नसावी.